नमस्कार, स्नेहाश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी लागणारी मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी 250 ग्रॅम मोड आलेली मटकी इथे घेतलेली आहे। मटकी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तरी देखील जर चिकटपणा किंवा उग्र असा वास येत असेल तर कोमट पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। नंतर त्यातलं पाणी देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। फोडणीसाठी आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी दिलेली आहे। हे छान असं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। कढीपत्त्याची पानं देखील तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि थोडं हिंग देखील टाकलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तो देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं गुलाबी रंगावर छान असं परतवून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी किंचित हळद टाकलेली आहे आणि ती देखील छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो परतण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही, त्यामुळे ते नंतर टाकलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटं परतल्यानंतर टोमॅटो छान असं मऊसूत होईल। टोमॅटो मऊसूत झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आहे ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मटकीला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। तरी ते कांदा लसूण मसाला जो आहे घरी बनवलेला तो वापरला आहे। जर हा नसेल तर तुम्ही कोणतंही लाल तिखट वापरलं तरी चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे। हे छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मटकी शिजण्यासाठी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे आणि आता वरतून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकलेला आहे आणि राहिलेली बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे। हे देखील आपल्याला 2 मिनिटं परतल्यानंतर आपली मटकीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।